की जय। ओम शिव शिव वीरभद्रराज खिलारी महाराज की जय। ओम शिव शिव वीरभद्रराज खिलारी महाराज की जय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। ओम नमः शिवाय। शंभो शिवशंकर हर हर महादेव। सुंबरान मांडलामध्ये या ठिकाणी बिरोबा देवांची पालखी या भंडारा डोंगरावर स्थापन झाली आणि घटमाळीपासून आज 5वी माळ त्या ठिकाणी आजपर्यंत 4 भाग संपन्न झाले आणि आज या ठिकाणी 5वा भाग श्री बिरोबा अवतार कार्याचा वेध घेताना आपण या ठिकाणी बिरोबा देवांच्या चरणावर 4 कथारूपी पुष्प अर्पण केले। आजपर्यंत आपण कालच्या भागामध्ये बघितलं की कशा प्रकारे श्री बिरोबा देवांनी आपल्या नारायण मामाचा गर्वहरण केलं आणि यज्ञातून प्राप्त झालेली आपल्या मामाची मुलगी देवी कामावती हिच्याशी लग्न करून आपली सुरावंती माता आपली मायाक्का देवी आणि कामावती पत्नी सोबत त्या ठिकाणी मायाक्काच्या वाड्यामध्ये गृहप्रवेश केला। तिथून देवांनी त्या ठिकाणी जनतेच्या कल्याणासाठी या धर्तीच्या उद्धारासाठी मुरगुंडी ठाई अग्रायणी नदीच्या काठी घनघोर तप केलं आणि त्या तपाने इंद्राचं आसन डगमगू लागलं। इंद्राला चिंता पडली आणि इंद्राने नानाविधी प्रकार करून वीरदेवांना तपावरून उठवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले। त्याचे ते सर्व प्रयत्न विफल ठरल्यानंतर अखेर इंद्राने शिवशंकरांची आराधना केली आणि शिवशंकरांना सांगितलं की त्या वीरदेवाला तपावरून उठवा आणि त्या अनुषंगाने आज हा तिथून पुढे 5वा भाग सुरू होत आहे। शिवशंकरांनी द्वारकेतल्या श्रीकृष्णाला त्या ठिकाणी आज्ञा केली की हे वासुदेव कृष्ण, आता तुम्हाला उत्तरेतून दक्षिणेमध्ये जायचं आहे आणि मोठा अवतार कार्य त्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। रुक्मिणी दंडकारण्यामध्ये रुसून बसली आहे। पुंडलिकाची भक्ती कठीण झाली आहे आणि पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी स्थान निर्माण करायचं आहे आणि याच कार्याबरोबर त्या अग्रायणी काठी त्या कन्नड प्रांतामध्ये त्या ठिकाणी आमचा अवतार श्री वीरभद्र श्री बिरोबा घनघोर तप करत आहे। त्याच्या तपाने इंद्रदेवांनी आपली सर्व कर्तव्य सोडून दिली आहे। इंद्रदेवांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी भीती भरलेली आहे। तसंच त्या वीरदेवांना उठवून तुम्ही या मानव जातीच्या कल्याणासाठी श्री विठ्ठल व बिरदेव अवतार कार्य करावे आणि त्यानुसार श्रीकृष्ण दक्षिणेत आले, रुक्मिणीला मनवलं, पुंडलिकाला दर्शन दिलं। पुंडलिक त्या ठिकाणी आपल्या माता पित्याला मांडीवर त्यांचे डोके ठेवून झोपी लावलेलं होतं आणि मागून श्रीकृष्ण आले। श्रीकृष्णांनी पुंडलिकाला हाक मारली, अरे भक्त पुंडलिका उठ, तू ज्याची भक्ती करतोयस तुझ्या हृदयामध्ये जो भगवंत आहे, तुझी भक्ती आज फळाला गेल्यामुळे त्या ठिकाणी तुला दर्शन देण्यासाठी हा विठ्ठल हा श्रीकृष्ण तुझ्या समोर उभा आहे। पुंडलिकाने त्या ठिकाणी भगवंतांना सांगितलं की देवा, तू अशा कठीण परिस्थितीत आलाय, परंतु मी माझ्या माता पिता त्या ठिकाणी निद्रास्त आहेत, त्यांची निद्रा भंग करून तुझं दर्शन घेऊ नाही शकत। देवा मला माफ कर, त्यांची निद्रा पूर्ण होऊस्तोवर तू या विटेवर उभा राहा। आणि त्याने जवळची वीट त्या ठिकाणी श्रीकृष्णांना उभं राहण्यासाठी दिली आणि तेव्हापासून विठ्ठल पंढरपुरामध्ये त्या विटेवर उभा आहे। अशा प्रकारे पंढरपूरमध्ये भगवंतांनी महान तीर्थक्षेत्र स्थापन केल्यानंतर पुढील अवतार कार्य श्री
बिरदेवांना मुरगुंडीवरून तपावरून उठवण्यासाठी श्री विठ्ठल पंढरपुरातून निघलेले आहेत. विठ्ठलांनी काय केलंय, त्या ठिकाणी एक नंदी सजवला. त्या नंदीच्या पाठीवर 52 बिरुदांचं, बिरदेवाचे प्रिय असलेल्या 52 बिरुदांचं बिराड त्या ठिकाणी त्या नंदीच्या पाठीवर ठेवलं आणि त्या नंदीला हाकत हाकत विठ्ठल बिरदेवाच्या शोधात मुरगुंडीच्या दिशेने चालू लागले. त्या ठिकाणी कथाभाग येतो विठ्ठलांची आणि अमोक सिद्ध यांची भेट झाली. अमोक सिद्ध हे धनगर समाजातील त्या काळचे एक महान राजे होते आणि महान शिवभक्त होते. त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला, तिने सांजाच्या वेळेला श्री विठ्ठल आपला नंदी घेऊन त्या अमोक सिद्धांच्या राजवाड्याबाहेर आले. त्या ठिकाणी अमोक सिद्धांच्या राजवाड्याचे दरवाजे बंद झालेले होते आणि विठ्ठलांनी त्या ठिकाणी त्या द्वारपालांना सांगितलं की मला आतमध्ये यायचं आहे, तो दरवाजा उघडा. परंतु संध्याकाळची वेळ झालेली होती. नियमाप्रमाणे त्या द्वारपालांनी सांगितलं की आम्हाला आज्ञा नाही, आता दरवाजे बंद झाले, उद्या सूर्योदयाच्या वेळी हे द्वार उघडले जातील. तेव्हा त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी, विठ्ठल भगवंतांनी एक लीला केली. त्या वाड्याच्या बाहेर, त्या राजवाड्याच्या बाहेर त्या द्वारासमोर देवांनी रात्री कीर्तन चालू केले. भयंकर कीर्तन, त्या कीर्तनाचा नाद चौफेर घुमू लागला. त्या अमोक सिद्धांच्या नगरीमध्ये प्रचंड लख प्रकाश पडला आणि अमोक सिद्ध धावतच पळत बाहेर आलेले आहेत. कुणीतरी महान संत, कुणीतरी महान देव या ठिकाणी आपल्या वाड्याबाहेर कीर्तन करत आहेत. त्यांचं दर्शन घेण्यासाठी अमोक सिद्ध आपल्या वाड्याचा दरवाजा उघडून बाहेर आले. त्यांनी त्या ठिकाणी ब्राह्मण वेशातील विठ्ठलांना आतमध्ये घेतलं, आतमध्ये बोलवलं, त्यांचा यथेच्छ स्वागत सत्कार केला. रातोरात त्या ठिकाणी विठ्ठल अमोक सिद्धांच्या वाड्यावर राहिले आणि दुसऱ्या दिवशी निघायला पुढच्या वाटेला चालले. त्यावेळेस त्या ठिकाणी कथाभाग येतो की अमोक सिद्धांनी श्री विठ्ठलांना तांबडा दिला, घुंगडी दिली, वेताची काठी दिली आणि भंडाराचा वटवा दिला. वटवा म्हणजे भंडारी. भगतजी गळ्यात भंडारी घालतात, ती भंडारी म्हणजे वटवा. तो त्या ठिकाणी अमोक सिद्धांनी श्रीकृष्णाला, श्री विठ्ठलांना दिला आणि विठ्ठलांनी आणखीन एक मागणी केली की 3 मुठी धान्य दे मला पुढे जाऊन जेवणाला ते उपयोगी पडेल. अमोक सिद्धांनी सांगितल्याप्रमाणे, त्या संतांनी सांगितल्याप्रमाणे, अमोक सिद्धांना माहित नव्हतं तोपर्यंत की ते विठ्ठल आहेत म्हणून, ते ब्राह्मण वेशामध्ये होते. मग त्या ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे अमोक सिद्धांनी त्या ठिकाणी 3 मुठी धान्य विठ्ठलांना दिलेला आहे. विठ्ठल अमोक सिद्धांचा निरोप घेऊन पुढे एका माळावर आले. त्या माळावर त्या ठिकाणी विठ्ठलांनी एक लीला केली. त्या 3 मुठी धान्याचा विठ्ठलांनी त्या ओढ्याच्या किनारी शिधा शिजवला. छोट्याशा पात्रामध्ये तो 3 मुठी धान्याचा शिधा शिजला गेला आणि विठ्ठलांना सोडवायला सोबत आलेल्या अमोक सिद्धांच्या सैनिकांना त्या ठिकाणी विठ्ठलांनी सांगितलं की जा बाबा, तुझ्या अमोक सिद्धाला बोलून आण की या ब्राह्मणाने तू रात्री जो यथोच्च स्वागत सत्कार केलाय त्याची परतफेड करण्यासाठी या ठिकाणी जेवणाला बोलव त्याला. ते सैनिकांनी ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे अमोक सिद्धांना येऊन सांगितलं. त्यावर अमोक सिद्ध म्हटले की अरे 3 मुठी धान्यात त्याने कसला शिधा शिजवलाय. माझ्यासोबत लाखो जण त्या ठिकाणी जेवायला बसतात, एका वेळेस हजारो भक्त त्या ठिकाणी माझ्यासोबत जेवायला बसतात आणि मी एकटा त्या ठिकाणी कसा जाऊ या भक्तांना सोडून. त्याला सांग की मी जर जेवायला आलो तर एवढे भक्त येतील आणि एवढ्या भक्तांना तुझं अन्न पुरेल काय. आणि मग पुढे त्या ठिकाणी ते सैनिकांनी तो निरोप विठ्ठलांना, ब्राह्मण वेशातील विठ्ठलांना दिला. मग विठ्ठल तळतळून म्हणाले की जर अमोक सिद्ध या ठिकाणी जेवणाला आले नाही तर मी या ठिकाणी स्वतःही जेवण करणार नाही आणि उपाशी तुमच्या ह्या विशीतून बाहेर निघून जाईल. नाविलाजाने अमोक सिद्ध त्या ठिकाणी आले. त्यांचा लवाजमा, त्यांचे भक्तगण
त्या ठिकाणी अमोघ सिद्धांत सोबत आले आणि त्या छोट्याशा पात्रातून त्या ठिकाणी विठ्ठलांनी लीला दाखवली आणि त्या हजारो भक्तगणांना जीव घातलं आणि त्यावेळेस अमोघ सिद्धांना श्री विठ्ठलांनी आपलं महाविष्णू रूप दाखवलं. अशा प्रकारे ती लीला त्या ठिकाणी झाल्यानंतर विठ्ठल पुन्हा आपल्या ब्राह्मण वेशात आले आणि 52 बिरदांचा नंदी. 52 बिरद म्हणजे काय? बिरद देवाला आवडणारी 52 साहित्य म्हणजे 52 बिरद आहेत. भंडारा, कांबळा, वेत, ध्वज, ढोल अशी 52 त्या ठिकाणी बिरदेवांची आवडती साहित्य आहेत. ते आवडती साहित्य त्या नंदीवर ते बिरार टाकून विठ्ठल पुढच्या वाटाला निघले आणि पुढच्या वाटाला बाळ मालिंगराया, काल त्या ठिकाणी आपण म्हाळोबाचा जन्म सांगितला, तो बाळ मालिंगरायाचा तळ त्यांना लागला, वाडा त्यांना लागला मेंढरांचा. रात्रीच्या वेळेस विठ्ठलांनी त्या ठिकाणी लीला दाखवली. आपला नंदी मालिंगरायांच्या म्हाळोबांच्या मेंढवाड्यात सोडून दिला. तो नंदी मेंढरामध्ये आल्यामुळे मेंढर ब्याब्या करू लागली आणि म्हाळोबांना मालिंगरायांना त्या ठिकाणी जाग आली की कुठला नंदी कुठलं काय आपल्या मेंढरांमध्ये घुसलं आहे. त्या ठिकाणी म्हाळोबा त्या नंदीला पकडण्यासाठी गेले. अंधारात तो नंदी पकडला गेला आणि त्या नंदीला जेव्हा पकडलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या नंदीवर असलेले बिरदेवाचे 52 बिरद म्हाळोबांना दिसले आणि मग म्हाळोबांना साक्षात्कार झाला. म्हाळोबा म्हटले, माझ्या गुरुची ही 52 वस्तू आहेत, नक्कीच कुठला तरी हा सुवर्ण क्षण आहे, काहीतरी विधीचं विधान या ठिकाणी घडत आहे. आणि त्यांनी देवाला बिरदेवाचं स्मरण करून उच्चारण केले की ही घटना जी काही घडत आहे, हे भगवंता, हे कोणत्या कारणाने घडत आहे, कोण ही घटना घडवत आहे, त्याने माझ्या समोर यावं. आणि त्या ठिकाणी विठ्ठलांनी म्हाळोबाला दर्शन दिलं आणि मग विठ्ठल आणि म्हाळोबांची भेट झाल्यानंतर तिथून पुढं विठ्ठल अग्रायणी नदीच्या काठी मुरगुंडीला आलेले आहेत. अथणी तालुक्यात बेळगाव जिल्ह्यात कर्नाटक राज्यामध्ये अग्रायणी नदीच्या काठावर ते घनघोर तप करत असलेले बिरदेव, ते भयानक वारू त्या बिरदेवांच्या शरीरावर चढलेला आहे. 3 झाडं आजूबाजूला आहेत. इंद्रदेवाने त्या ठिकाणी अग्नी पाठवून आजूबाजूचा सर्व परिसर जाळून खाक केलेला आहे. आणि तेथे विठ्ठल आले. विठ्ठल आल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठलांनी बिरदेवाला हाक मारली, परंतु बिरदेवांचं कुठलंही प्रत्युत्तर आलं नाही. विठ्ठल त्या वारुळाजवळ जाऊ लागले तर त्या वारुळातून त्या ठिकाणी श्री बिरदेवांचा भयानक भुजंग बाहेर आला आणि त्याने विठ्ठलांवर एक फुटकार टाकला. मग विठ्ठलांनी योग मार्गाचा त्या ठिकाणी दैवी शक्तींचा उपयोग करून श्री बिरदेवांसोबत संवाद साधला. त्यावेळेस बिरदेवांनी त्या नवल्या विठ्ठलाला सांगितलं की बाबा, तू आला आहेस. इंद्र प्रयत्न करून गेला, इंद्राने नानाविधी प्रयत्न केले, पण मी तप सोडलं नाही. माझं तप हे अजून पूर्णत्वाला गेलं नाही. ही 12 वर्ष झाली आहे, मला अजून 12 वर्ष तप करायचंय. 12 ने 12 24 वर्ष तप केल्यानंतर मी या मानवी देहावर विजय मिळवून त्या ठिकाणी ईश्वर पदाला पुन्हा प्राप्त होईल, माझ्या वीरभद्र स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. परंतु तू मला उठवायला आला आहेस तर त्या ठिकाणी मला बिन कीटकाचं फूल, म्हणजे ज्या फुलावर कधी कीटक बसलाच नाही असं फूल, आणि ज्या पाण्यामध्ये कधी बेडूक गेलाच नाही, ज्या पाण्याला कधी बेडूक शिवला नाही असं पाणी आण आणि त्या पाण्याने या वारुळावर पाणी घाल, ते गंगाजल अर्पण कर आणि ते फूल अर्पण कर, तेव्हा मी या वारुळातून बाहेर येईल आणि तुला भेट देईल. बिरदेवांचा हा पण बघून त्या ठिकाणी विठ्ठल हताश झालेले आहेत. म्हणून विचार करू लागले की कदाचित हा बिरदेव वीरभद्र अवतारात विष्णू नारायणाने, म्हणजे मी त्या ठिकाणी या बिरदेवाला, या वीरभद्राला विष्णू पाशात जखडले, त्याचाच या ठिकाणी बदला तर घेत नाही ना. गालातले गालात श्री विठ्ठल हसले आणि बिनकीटकाचं पाणी, बिनकीटकाचं फूल आणि बिनबेडकाचं पाणी आणण्यासाठी त्या ठिकाणी शोधाशोध करू लागले. त्या ठिकाणी 3 दिवस शोधाशोध झाली. अख्खी धरती विठ्ठलांनी पायंदळी तुडवली, परंतु बिनकीटकाचं फूल आणि बिनबेडकाचं पाणी त्यांना कुठं सापडलं नाही. मग पुन्हा दैवी शक्तींचा उपयोग करून विठ्ठलांनी जाणलं
की बिन कीटकाचं फूल आणि बिन बेडकाचं पाणी त्या ठिकाणी केवळ इंद्राच्या बागेमध्ये आहे. आणि विठ्ठल गरुडावर बसून त्या ठिकाणी इंद्राच्या बागेत हजर झाले. तिथे एक ब्रह्म राक्षस होता. काही कथांमध्ये तो ब्रह्म राक्षस आहे, काही कथांमध्ये नाही. त्या ठिकाणी त्या ब्रह्म राक्षसाला विठ्ठलांनी यमसदनी धाडलं आणि त्या इंद्राच्या बागेतून बेडूक न शिवलेलं असं पाणी आणि कीटक न शिवलेलं असं फूल त्या ठिकाणी घेतलं. अथक प्रयत्न करून, अथक परिश्रम करून ते पाणी आणि ते फूल घेऊन मुरगुंडी ठाई श्री विठ्ठल बिरदेवांना उठवण्यासाठी आले. ते पाणी त्या बिरदेवांच्या वारुळावर अर्पण केलं, ते फूल त्या वारुळावर अर्पण केलं आणि त्या ठिकाणी श्री बिरदेवांचं वारुळ, शरीरावर जे वारुळ चढलं होतं ते पूर्णपणे गळून गेलं. आणि आपली तपश्चर्या पूर्ण होण्याच्या आतच श्री बिरदेवांनी आपला हट्ट सोडून श्री विठ्ठलांना भेट दिली. खूप मोठा प्रसंग झाला. 3 तळाच्या देवांनी पुष्पवृष्टी केली आणि विठ्ठल व बिरदेवांची त्या ठिकाणी भेट घडून आली. आता ज्यावेळेस बिरदेव तपाला बसले होते त्यावेळेस साधारण 13-14 वर्षाचे होते. 12व्या वर्षी त्यांनी कोण्यासूर मारला. तिथून पुढे नारायण महाराजांचं गर्वहरण केलं आणि 13व्या-14व्या वर्षी साधारणतः देव तपाला बसले. तिथून पुढे आता 12 वर्ष गेली आणि देव तारुण्य अवस्थेत आलेले आहेत. 12-12-24 म्हणजे साधारणतः विठ्ठल व बिरदेवांची भेट त्या ठिकाणी बिरदेव 25-26 वर्षाचे असतील त्या वेळेस झाली. बिरदेवांचं रूपाचं वर्णन येतं. बिरदेव त्या टायमाला कसे दिसत होते? साक्षात प्रतिशिव होते. डोक्यावर मुंडाचे जटाधारी होते. खांद्यावर कांबळा होता. हातात वेत होता. 7-7.5 फूट उंचीचा हा बिरदेव. एखाद्या मल्लाची मांडी जेवढी असती तेवढी माझ्या बिरदेवाचा हा दंड होता. अगदी पिळदार शरीरयष्टी, दिसायला साक्षात शिव, प्रतिशिव. शिवाला झाकायचं आणि बिरदेवाला पाहायचं असंच त्या ठिकाणी मोहक रूप होतं. अत्यंत तेजस्वी, धारदार नाक, टपोरे डोळे, वक्राकार भुवया असं त्या ठिकाणी बिरदेवांचं वर्णन आहे. बिरदेव सोहळं परिधान करत होते. भगवत सोहळं परिधान करून त्या ठिकाणी शरीरावर रुद्राक्षाच्या माळा घालत होते. शिवलिंग गळ्यामध्ये आहे. बिरदेव लिंगायत आहेत. आणि अशा प्रकारे विठ्ठल बिरदेवांची भेट झाली. विठ्ठल व बिरदेव तिथून निघले आणि त्यांचा त्या ठिकाणी मोहोळ या गावामध्ये, ऐनापूर गावाच्या शेजारी मोहोळ या गावामध्ये मुक्काम पडला. बिरदेवांनी पुन्हा एक विठ्ठलाला आठ धरली की बाबा रे, मी 12 वर्ष तप केले, मला फार भूक लागली. केवळ परीक्षा बघत होते विठ्ठलाची. बाबा रे म्हणे, मला खूप भूक लागली, 12 वर्ष मी तप केलंय, मला त्या ठिकाणी तू काहीतरी जेवायला आण, काहीतरी माझं पोट भरेल असं त्या ठिकाणी अन्न आण, काही आण. मग विठ्ठलांनी काय केलंय? बिरदेवांना त्या मोहोळ गावामध्ये ठेवलंय. तू या ठिकाणी बस. आजही त्या मोहोळ गावामध्ये बिरदेवांची आणि विठ्ठलांची गादी आहे. त्या मोहोळ गावामध्ये बिरदेवांना बसवलं आणि विठ्ठल निघाले बिरदेवांना अन्न आणण्यासाठी, बिरदेवांची भूक भागवण्यासाठी. विठ्ठल ऐनापूर 5-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहोळ गावा शेजारी त्या ठिकाणी ऐनापूर गाव आहे. त्या ऐनापूर गावात विठ्ठल आले. चौकड त्या ठिकाणी विठ्ठलांनी खुलासा केल्यानंतर त्यांना जाणवलं की या गावामध्ये झऱ्या धुळगोंडा नावाचा धनगर समाजाचा एक महान सावकार राहतो आहे. त्याच्या इथे विपुलता प्रमाणात धनधान्य आहेत, हजारो मेंढ्या आहेत आणि 5 गावाचा न्यायनिवाडा तो धुळगुंडा करत आहे. मग विठ्ठलांनी काय केलंय? त्या ठिकाणी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रूप धारण केलंय आणि विठ्ठल त्या धुळगुंडाच्या वाड्याबाहेर आले. धुळगुंडाच्या वाड्याबाहेर येऊन त्या ठिकाणी धुळगुंडाला पोटासाठी अन्न मागू लागले. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रूप आहे विठ्ठलांचं, श्रीकृष्णांचं. आणि त्या ठिकाणी त्या धनगराच्या धुळगुंडाला, अरे बाबा, माझ्या पोटाला भूक लागली, मला काहीतरी अन्न दे. खूप मोठं तुझं नाव, खूप मोठं तुझं गाव, तुझी कीर्ती ऐकून आलोय, या ठिकाणी हा राव. अशा प्रकारे विठ्ठलांनी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या रूपात त्या ठिकाणी धुळगुंडाला अन्नाची मागणी केली आहे, पोटासाठी अन्नाची मागणी केली आहे. परंतु ती म्हण आहे ना,
मोठ्याला जाण नसते, गरीबाला जाण असते. त्याप्रमाणे तो धुळगोंडा आला बाहेर, म्हणे बाबा मी तुला अन्न देऊ, पण त्या बदल्यात तू मला काय देशील? तर नाविलाजाने त्या ठिकाणी श्री विठ्ठल म्हणाले की बाबा मी तुझ्या इथं चाकरी करतो, परंतु मला पोटाला अन्न दी, मी फार वर्षाचा भुकेला आहे, मला अन्न दी. त्या ठिकाणी धुळगोंडाने विचार केला की 80 वर्षाचं म्हातारं जखड थरथर करतंय, याला जर कामाला ठेवलं तर याला खायला द्यायलाच परवडायचं नाही, हा काम तर करणार नाही, आज उद्या हाच मरायवर आहे, आणि याला कामाला ठेवून याला अन्न चालण्यात, याचे दिवस आपल्या खांद्यावर घेण्यात, याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यात या ठिकाणी काही अर्थ नाही. आणि अशा प्रकारे तो धुळगोंडा उन्मत्त होऊन विठ्ठलाला म्हणाला, बाबा रे तू आज ना उद्या मरणार आहे, माझ्या इथं काय चाकरी करणार? माझा लाखो मेंढ्यांचा वाडा, 5 गावचा न्याय निवाडा माझ्या हातात, हजारो नोकर चाकर आहेत, जा दुसरं दार बघ, माझ्या दारात तुझ्यासाठी अन्न नाही. विठ्ठलांच्या डोळ्यात अश्रू आले. अरे एवढा मोठा सावकार आहे, एवढी मोठी धन दौलत आहे, पोटासाठी अन्न देऊ शकत नाही, दान करू शकत नाही. त्या ठिकाणी विठ्ठलांनी त्या धुळगोंडाचा बंधू होता कोऱ्या ननगोंडा, सख्खा भाऊ, एक खूप श्रीमंत आणि एक खूप गरीब. देवाची लीला होती, देवाला त्या ठिकाणी ननगोंडाचं कल्याण करायचं होतं. आणि धुळगोंडाच्या वाड्यावरून विठ्ठल बाहेर आले आणि 80 वर्षाचं म्हाताऱ्याचं रूप सोडून 12 वर्षाच्या बाळाचं रूप धारण केलं. आणि आता त्या ठिकाणी कोऱ्या ननगोंड्याच्या झोपडी बाहेर आलेत. त्या झोपडीमध्ये केवळ कोऱ्या ननगोंडा, त्याची पत्नी आणि त्याची एक मुलगी सिद्धावा त्या ठिकाणी राहत होते. संध्याकाळची वेळ होती, जेवण खावण आटोपलेलं होतं. आणि त्या ठिकाणी विठ्ठलांनी त्या 12 वर्षाच्या रूपातील बाळाने आवाज दिला की बाबा मला पोटासाठी अन्न द्या, वाटेल ती चाकरी मी करतो. 3 वेळेस आवाज दिला. तेव्हा तो कुठं कोऱ्या ननगोंडा बाहेर आला की बाबा म्हणे अरे तू कोणत्या टायमाला चुकीच्या वेळेला आला, आत्ताच आमची जेवण झाले, आम्ही कन्या आंबेला शिजवलं होतं, संपून गेलंय, बाबा उद्या ये, उद्या तुला जेवण देतो. त्या कोऱ्या ननगोंडाला श्री विठ्ठल म्हणाले, 12 वर्षाच्या बाळातील विठ्ठल म्हणाले की बाबा जे काही असेल तुझ्या कढईला, तुझ्या डेऱ्याला जे काही थोडंफार उरलं असेल त्यात पाणी टाकून मला दे. तर कोऱ्या ननगोंडा आपल्या पत्नीला सांगतो की बाई काय असलं तर आण त्यामध्ये. त्यावेळेस ती पत्नी, कोऱ्या ननगोंडाची पत्नी त्या डेऱ्यामध्ये, त्या आंबीलच्या डेऱ्यामध्ये शिजवलं होतं नाचणीचं आंबील, त्या डेऱ्यामध्ये बघायला गेली तर तो डेरा संपूर्ण भरलेला होता, तिला हल्ला नाही. तिला मनोमन कल्पना जाणवली की हा कुणीतरी सत्वपुरुष आहे, या ठिकाणी आपल्या दारात काहीतरी साक्षात्कार करण्यासाठी आला आहे. तिने त्या 12 वर्षाच्या बाळाला बोलवलं आणि म्हटले की हा अख्खा डेरा तुझा आहे, बाळा पी म्हणे, तुला काय प्यायचं ते आंबील पी. तेव्हा विठ्ठलांनी योग मार्गाद्वारे मोहळ गावात बसलेल्या बिरदेवांना सांगितलं की बिऱ्या बघ आता या डेऱ्याला मी तोंड लावतो, तोंड मी लावेल, पोट तुझं भरेल. जेव्हा तुझं पोट भरेल तेव्हा त्या ठिकाणी मला सांग, मी आंबील प्यायचं थांबेल. आणि अशा प्रकारे त्या डेऱ्याला विठ्ठलांनी त्या 12 वर्षाच्या बाळाने तोंड लावलं आणि आंबील प्यायला सुरुवात केली. विठ्ठल योग मार्गाद्वारे बिरदेवाला विचारताय भरलंय का पोट? बिरदेव म्हणतो नाही अजून पी. पिताय 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 भरलंय का पोट? बिरदेव म्हणतो नाही अजून पी. अशा प्रकारे तासभर ते आंबील पिल्यानंतर बिरदेव म्हटले की बास विठ्ठला, आता माझा आत्मा तृप्त झाला. आणि अशा प्रकारे विठ्ठलांनी बिरदेवांची तृष्णा पूर्ण केली. परंतु विठ्ठल वाचनात गुंतले. बिरदेवाची भूक भागवण्यासाठी विठ्ठल त्या ठिकाणी ननगोंडाच्या घरी चाकरीला राहिले. त्या ननगोंडाकडे काय होतं तर 5 वांजोट्या मेंढ्या होत्या, त्यांना कधी पिलंच होत नव्हती. त्या 5 वांजोट्या मेंढ्या राखण्याचं काम त्या ठिकाणी विठ्ठलाला दिलं. विठ्ठलाने चमत्कार केला. 2-4 वर्ष चाकरी केली. त्या 2-4 वर्षाच्या चाकरीमध्ये त्या कोऱ्या ननगोंडाला इतकं दिलं तो धुळगुंडा
कोड्या ननगोटासारखा भिकारी झाला आणि हा कोड्या ननगोटा धुळगुंडापेक्षाही जास्त श्रीमंत झाला. हजारो लाखो मेंढ्या झाल्या. राजरजवाडा सोनं नाणं वैभव त्या कोड्या ननगोटाच्या घरी आलं आणि त्या ठिकाणी त्या कोड्या ननगोटाची मुलगी सिद्धवा, त्या सिद्धवाने जाणलं की हे 12 वर्षाचं बाळ त्या ठिकाणी कोणीतरी दैवी पुरुष आहे. तिने त्या विठ्ठलाला भाऊ मानलं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे विठ्ठलांनी चाकरी केली. कोड्या ननगोटाला भरभरून धनदौलत दिल्यानंतर एक दिवस घटना घडली. तोपर्यंत बिरदेव मोहोळ मध्ये स्थायिक आहे. बिरदेव मोहोळ या गावात शांत निद्रास्त आहे. विठ्ठल एकटेच लीला करत आहे. एक दिवस काय घडलं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी, गावातही चर्चा होतीच ना, त्या कोड्या ननगोटाच्या घरात काहीच नव्हतं. हे 12 वर्षाचं बाळ आलं आणि याचे दिवस इतके कसे बदलले. त्या ठिकाणी राजकारण झालं आणि लोकांनी त्या कोड्या ननगोटाच्या घरातून 12 वर्षाच्या त्या विठ्ठलाला बाहेर काढण्यासाठी एक कट कारस्थान आखलं. गावात त्या ठिकाणी षडयंत्र रचलं गेलं आणि सर्वांनी त्या कोड्या ननगोटाकडे फिर्याद केली. तो कोड्या ननगोंडा त्यावेळेस इतका श्रीमंत आला होता, 5 गावचा न्याय निवाडा तो करत होता आणि त्या ठिकाणी त्या गावातील लोकांनी षडयंत्र रचून त्या कोड्या ननगोंडाकडे त्या भाई विठ्ठलाची तक्रार केली की बाबा, हा तो फुकाटचा चाकर ठेवलाय, त्याने लाखासाण केली आहे. आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी तो मेंढर चारतोय आणि निवांत झाडाखाली जाऊन झोपी राहतोय. अशा खोट्या नाट्याचा हाड्या लावल्या. इकडे कोड्या ननगोटाचा अंबाव झाला, मी 5 गावचा न्याय निवाडा करतोय आणि हे पोरग या ठिकाणी माझाच चाकर जर असं करत असेल तर याला या ठिकाणी काढून दिलं पाहिजे. त्यांनी चाबूक उचलला आणि त्या 12 वर्षाच्या भाई विठ्ठलाकडे गेले आणि त्याला चापकाने मारू लागले. खोटं नाटक लोकांचं ऐकून त्या ठिकाणी त्या विठ्ठलाला हाणू लागले. पहिला चाबूक टाकला, विठ्ठल म्हणतोय अरे बाबा मी असं काही केलंच नाही. पहिला चाबूक टाकला पाठीवर, पहिला वेळ पडला, त्या ठिकाणी त्याची धनदौलत गेली. दुसरा चाबूक टाकला, जेवढं वैभव प्राप्त होतं ते गेलं. तिसरा चाबूक टाकला, पुन्हा तो जसा होता भिकारी तसा झाला. असे 3 श्राप त्या ठिकाणी भेटले. विठ्ठल रडत रडत 12 वर्षाचे विठ्ठल त्या ठिकाणी गायब झाले. एका विहिरीमध्ये त्यांनी उडी घेतली आणि तिथून गायब होऊन पुन्हा मोहोळ गावात बिरदेवापाशी जाऊन प्रकट झाले. हे 3 श्राप दिल्यानंतर अगदी थोड्याच दिवसात जसा श्राप दिला तसं त्या ठिकाणी कोड्या ननगोंडा पुन्हा भिकारी झाला. आणि जेव्हा त्या कोड्या ननगोंडाच्या मुलीला सिद्धवाला त्या ठिकाणी कळलं की आपल्या बंधूला विनाकारण हल्लं आणि बंधूंनी या ठिकाणी पलायन केलं, इथून निघून गेले, ती सिद्धवा खूप रडली, आपल्या वडिलांना खूप बोलली आणि तिने न राहून, खूप सत्वाची सिद्धवा होती, न राहून त्या ठिकाणी त्या कृष्णा नदीच्या काठात जाऊन जीव दिला. त्यावेळेस विठ्ठल बिरदेव त्या सिद्धवाच्या आत्म्याशी बोलू लागले की तू सत्वाची सिद्धवा आहेस, तुझ्यासाठी एक अवतार कार्य होईल. खरंच तू परीक्षेमध्ये जिंकलीस, पुढच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी तू पट्टणकडोली ठाई विठ्ठलाची मानसपुत्री भागोबाई म्हणून जन्म घेशील. अशा प्रकारे वचन देऊन विठ्ठल व बिरदेव ही लीला करून तिथून निघले आणि गोडगिरी प्रांताला आले. खूप मोठा विठ्ठल बिरदेव संप्रदायाचा त्या ठिकाणी ग्रंथ आहे. तो ग्रंथ खूप मोठा आहे. विठ्ठल व बिरदेवांचं अवतार कार्य सांगायला दिलं तर आपल्याला पुन्हा 9 दिवसाचं नवरात्र वाढावं लागेल पुढं. इतकं मोठं त्या ठिकाणी कार्य आहे. आज आपण थोडक्यात 1 तासात जाणून घेऊ की विठ्ठल बिरदेवांनी कसं कार्य केलंय. त्या ठिकाणी विठ्ठल व बिरदेव मोहोळ गावातून निघले आणि गोडगिरी प्रांतामध्ये आले. त्यावेळेस गोडगिरी प्रांतामध्ये आज 2 गाद्या आहेत. एक गावामध्ये गजलिंगासूर मारला त्या ठिकाणी विठ्ठल व बिरदेवांची गादी आहे आणि एक डोंगरावर भुयार आहे ज्या ठिकाणी बिरदेवांनी घनघोर तपश्चर्या करून जी बुरंगुंडीमध्ये 12 वर्षाची तपश्चर्या अधुरी राहिली ते व्रत पूर्ण घोडेगिरामध्ये केलं आणि देव त्या ठिकाणी स्वयंभू पदाला गेलेले आहेत. त्यावेळेस ज्यावेळेस विठ्ठल बिरदेव तिथे गेले त्यावेळेस त्या दोन्हीही गाद्या नव्हत्या. त्या ठिकाणी त्या डोंगरावर बसले हुक्केरी प्रांतामध्ये आणि बिरदेवाला तो डोंगर फार आवडला आणि बिरदेवांनी तक्षण ठरवलं की हे विठ्ठल बिरदेव अवतार कार्य करून मी या ठिकाणी घोडेगिरीमध्ये या डोंगरावर तपश्चर्याला
माझी तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा येईल. तिथून त्या ठिकाणी बसलेले असताना उकेरी प्रांतामध्ये त्या धनगर बांधवाला आजूबाजूच्या मेंढर चालणाऱ्यांना खबर लागली की कोण धनगराचे 2 देव आले आहेत. कोण्या सुराचा वध करणारा बिरदेव त्या ठिकाणी डोंगरावर बसला आहे. विठ्ठल व बिरदेव त्या ठिकाणी आले. गावात चर्चा झाली. धनगर बांधव 18 पगड समाज त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलाय. त्यावेळेस हेगडी बांधवांनी विठ्ठल व बिरदेवाला मेंढराचं दूध पाजलंय. कथेमध्ये सांगितलं जातं, ओळीमध्ये सांगितलं जातं, त्या हेगडी बांधवांनी विठ्ठल व बिरदेवांना मेंढराचं दूध पाजलं. अशा प्रकारे सर्वांनी त्या ठिकाणी विठ्ठल बिरदेवांना हार फुलं घालून गजर घाट करून भंडारा उधळून त्या ठिकाणी गजर घाट केला. आणि एक धनगराचा माणूस त्या ठिकाणी रानातून सशाची शिकार करून त्या ठिकाणी आला. भोळा भाबडा त्याच्या मनात काही नव्हतं. त्याचे कपडे पूर्णपणे, वस्त्र पूर्णपणे त्या ठिकाणी रक्ताने माखलेले होते. आणि तो विठ्ठल व बिरदेवांचं दर्शन घेण्यासाठी पुढे येऊ लागला. तक्षण विठ्ठल बिरदेवांनी त्याला त्याच ठिकाणावर थांबवलं की बाबानो, अहिंसा मार्ग त्या ठिकाणी विठ्ठल बिरदेवांनी दाखवला. प्राणी मात्राची कत्तल करू नका, प्राणी मात्राची कत्तल करू नका, त्यांचा भूतदया करा, प्राण्यांना जीव लावा, अशा प्रकारे संदेश दिला विठ्ठल व बिरदेवांनी. हरिहराने हा संदेश दिला. त्या ठिकाणी त्या माणसाला, त्या भक्ताला नदीमध्ये जाऊन अंघोळ करून ती शिकार टाकून येण्यास सांगितले. तेव्हा विठ्ठल बिरदेवांनी त्यांना दूध पाजलं त्या हेगडी बांधवांना आणि ज्या त्या सशाची शिकार घेऊन आला होता त्यांना दोघांनाही 2 वरदानं दिली की पट्टण कडोली ठाई जेव्हा माझी यात्रा भरेल तेव्हा हे हेगडी बांधव मागची पितृपौर्णिमाला त्या ठिकाणी ते दूध घेऊन मला अर्पण करतील. आणि ज्याने हा ससा मारला, प्राणी मात्रावर दया दाखवली नाही, त्याचे वंशज त्या ठिकाणी माझं दुरून दर्शन घेतील. आजही ती प्रथा त्या ठिकाणी पाळली जाते. हेगडी बांधव 15 दिवस आधी त्या ठिकाणी डोक्यावर मेंढरांची दुधाची घागर घेऊन येतात पायी चालत आणि विठ्ठल बिरदेवाला त्या ठिकाणी पितृपौर्णिमाला ती दुधाची घागर अर्पण करतात. ज्यावेळेस ती दुधाची घागर आजही, आता मागच्या पौर्णिमेला, गेल्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा झालाय, ती दुधाची घागर विठ्ठल बिरदेवांपुढे ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ती उतू येते. त्या ठिकाणी ती उतू आल्यानंतर ते दूध आपोआप, कुठला विस्तव नाही, कुठला काही नाही, त्या ठिकाणी ते दूध आपोआप उतू येतं. आजही विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये हा साक्षात्कार आहे. ते दूध 7 दिवस भक्तांमध्ये वाटलं जातं, ते दूध खराब होत नाही, अशी त्या ठिकाणी आजही महिमा चालू आहे. पुढे काय झालं, तिथून विठ्ठल बिरदेव निघले, रेंदाळ गावामध्ये आले. रेंदाळ गावामध्ये त्या ठिकाणी त्यांचं स्थान पडलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेंदाळ गाव आहे. त्या रेंदाळ गावामध्ये विठ्ठल बिरदेवांच्या घोड्याने एका वनस्पतीचं चार करत त्या ठिकाणी ती वनस्पती खाल्ली विठ्ठल बिरदेवांच्या घोड्याने. आणि त्या ठिकाणी त्या गादीला, त्या घोड्यासाठी विठ्ठल व बिरदेवांनी त्या गादीला चरकान सिद्ध बिरदेव म्हणून त्या ठिकाणी ती गादी रेंदाळ गावात स्थापन केली. त्या रेंदाळ गावात कोणी धनगर नव्हता. मग त्या ठिकाणी भक्ती द्यायची कोणाला म्हणून विठ्ठल बिरदेवांनी भक्ताचा शोध घेतला आणि हनुमंत पाटील या मराठा समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी विठ्ठल व बिरदेवांनी भक्ती दिली. आजही तुम्ही रेंदाळ गावात गेल्यानंतर देवाच्या उजव्या बाजूला त्या हनुमंत पाटलाची समाधी आहे. पहिलं त्या ठिकाणी त्या हनुमंत पाटलाचं दर्शन घेतलं जातं आणि मग विठ्ठल बिरदेवांचं दर्शन घेतलं जातं. अशा प्रकारे देवांनी 18 पगड समाजाला मानपान दिलेले आहेत. केवळ हा बिरदेव धनगर समाजाचा नाही, धनगर कुळाला वरदान देण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी देवाचा या ठिकाणी अवतार नक्कीच झाला. परंतु देव सर्व समाज बांधवांचा आहे, सर्व प्राणी मात्रांचा, 84 लाख जन्मयोनी सर्व सजीवांचा हा बिरदेव आहे. त्या ठिकाणी त्या रेंदाळ गावामध्ये गादी स्थापन केल्यानंतर विठ्ठल व बिरदेव पुढे आले.
गोकुळ शिरगाव म्हणून गावामध्ये त्या ठिकाणी विठ्ठल बिरदेव आले. त्या ठिकाणी एका खडकाच्या माळावर त्यांचं मन रमलं आणि त्यांचा प्रकाश त्या हरिहर जोडीच्या त्या दोघा विठ्ठल बिरदेवांचा तेजाचा प्रकाश वर आकाशामध्ये जाऊ लागला. आकाश मार्गातून शिवशंकर पार्वती चालली होती. पार्वतीने शिवशंकरांना विचारलं की स्वामी, हा प्रकाश कसला येत आहे, या पृथ्वीवर असला काय प्रकार घडत आहे की त्याचा प्रकाश या ठिकाणी आकाशात येत आहे. तेव्हा शिवशंकर म्हणाले की माझा अवतार श्री बिरदेव व महाविष्णूंचा अवतार श्री विठ्ठल हे जोडीचे भगवंत त्या ठिकाणी पृथ्वीवर जनकल्याणाचं कार्य करत आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गोकुळ शिरगावमध्ये विठ्ठल बिरदेवांनी एक लीला केली. बिरदेव विठ्ठलाला म्हटले की बाबा, तू आजपर्यंत आपण एवढी गावं हिंडलो, परंतु तू तुझं नाव कुठंच लावलं नाही. प्रत्येक ठिकाणी माझं नाव लावलं. प्रत्येक गादीला मुरगुंडीमध्ये मी तप केलं, तू मला न्यायला आला, परंतु आधी माझं नाव मुर्शिद म्हणून तिथं लागतं, मग तुझं नाव विठोबा म्हणून लागतंय. तर आता या ठिकाणी असं करू, या ठिकाणी आपण दोघांचंही स्थान निर्माण करू आणि या गादीला तुझं नाव राहील. त्या ठिकाणी विठ्ठलांनी श्रीकृष्णाचं रूप धारण केलंय आणि बिरदेव आपल्या घोड्यावर स्वार होऊन त्या ठिकाणी खडकावर उभे आहेत. गोकुळ शिरगावमध्ये आजही जाऊन बघा, विठ्ठल श्रीकृष्ण रूपामध्ये त्या ठिकाणी गादी आहे आणि बाहेर खडकावर बिरदेवांच्या घोड्याचे आणि बिरदेवांच्या पावलाचे ठसे आजही त्या खडकावर आहेत. अशा प्रकारे बिरदेवांनी विठ्ठलाच्या नावाची ही पहिली गादी त्या ठिकाणी टाकली. तिथून देव मार्गक्रमण करत जनतेचं कल्याण करत त्या ठिकाणी पट्टण कडोली ठाई आले. तत्पूर्वी जाता जाता कर्नाटक प्रांतामध्ये एक संबा गाव येतं. बिरदेवांच्या 12 गाद्यांपैकी एक संबा यडमाळ सिद्ध बिरदेव त्या ठिकाणी ती गादी आहे. त्या गादीची स्थापना झाली. तिचा कथाभाग फार मोठा आहे, आपल्याला त्या ठिकाणी एवढा वेळ नाही, थोडक्यात सांगतो. विठ्ठलांनी बिरदेवाला गळ्यामध्ये धारण केलेलं होतं. बिरदेव लिंग स्वरूपात विठ्ठलांच्या गळ्यामध्ये धारण झालेले होते आणि त्या ठिकाणी चालत असताना विठ्ठलांना ठेस लागते, विठ्ठलांच्या पायाला ठेस लागते आणि विठ्ठल खाली पडतात. खाली पडल्यानंतर गळ्यातील बिरदेव, लिंग स्वरूपातील बिरदेव धरणीला टेकतो आणि त्या ठिकाणी गादी होती. ती यडमाळ सिद्ध एक संबा गावामध्ये यडमाळ सिद्ध बिरदेवांची 12 स्थानांपैकी प्रमुख गादी आहे. खूप मोठी यात्रा भरते त्या ठिकाणी. अशा प्रकारे लीला करत करत विठ्ठल व बिरदेव त्या ठिकाणी पट्टण कडोली नगरामध्ये आलेत. पट्टण कडोली नगरामध्ये कल्लेश्वर भगवंतांचं, शिवशंकरांचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या गावामध्ये सर्व काही त्या कल्लेश्वर भगवंतांचं चालत आहे. त्या कल्लेश्वर भगवंतांचा एक पाटील आहे, तो त्या ठिकाणी त्या गावाची सर्व चाकरी पाहत आहे. विठ्ठल बिरदेव गावकुसावर येऊन बघताय तर त्यांनी एक लीला केली की गावामध्ये जाऊन आता आपल्याला ह्या पट्टण कडोली गावामध्ये फार मोठी गादी स्थापन करायची, परंतु आपण जर डायरेक्ट गेलो तर त्या ठिकाणी आपल्या देवपदाचं काही महत्त्व राहणार नाही. म्हणून विठ्ठल व बिरदेवांनी एक लीला केली. विठ्ठल व बिरदेवांनी पट्टण कडोलीला आल्यानंतर एक लीला केली. गाव कुसावर बसल्यावर विठ्ठलांनी काय केलंय, बिरदेवांनी काय केलंय, स्वतःच्या अंगाची मळी काढली. मळ आणि ज्याप्रमाणे विठ्ठल म्हणाले, ज्याप्रमाणे पार्वती मातेने मळ काढून त्याचा गणपती तयार केला, त्याप्रमाणे आज त्या ठिकाणी विठ्ठल व बिरदेवांनी आपल्या अंगाची मळी काढून त्या ठिकाणी एक पुतळा तयार केला, त्याला जिवंत केलं आणि त्याला सोमा महालदार नाव म्हणून दिलं. पट्टण कडोलीच्या विठ्ठल बिरदेव महात्म्य या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी त्या अंगाच्या मळीपासून सोमा महालाचा पुतळा तयार केला, त्याला जिवंत केलं. त्या सोमा महालदाराच्या पायामध्ये सोन्याची चप्पल दिली आणि त्याला वस्त्र देऊन, हातात वेद देऊन त्या ठिकाणी विठ्ठल व बिरदेवांनी कार्य सांगितलं की जा या पट्टण कडोलीमध्ये त्या ठिकाणी कल्लेश्वर भगवंत आहे, त्यांना जाऊन सांग की धनगराचे 2 देव आलेत, विठ्ठल व बिरदेव, त्यांना या कोलवाडी माळावर, खडकाच्या माळावर गादी स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी जागा लागत आहे. जा त्या कल्लेश्वराला जाऊन सांग. सोमा महालदेव जो त्या मळीपासून तयार झालाय विठ्ठल व बिरदेवांच्या, तो सोमा महालदार
विठ्ठलांचा महालदार तर बिरदेवाचा दास त्या ठिकाणी तो सोमा आहे. तो सोमा महालदार त्या पट्टणकडून गावामध्ये गेला. कल्लेश्वर भगवंतांना विनवणी करू लागला. कल्लेश्वर भगवंतांचा तो दास त्या गावाची पाटीलकी बघणारा, कल्लेश्वर भगवंतांचा उजवा हात त्या ठिकाणी त्यावेळेस तो होता. सर्व काही तो पाटीलच बघत होता. त्या पाटलाने सांगितलं की नको नको, माझ्या कल्लेश्वर देवाला इथं धनगराचे देव आले म्हणल्यावर इथं ढोल वाजतील, मंडारा उधळल, बकर कापाकापी होईल, बकर कापाकापी होईल आणि माझ्या कल्लेश्वर देवाला ते चालत नाही. त्या ढोलाचा आवाजाने माझ्या कल्लेश्वर देवाचं ध्यान भंग होईल. तेव्हा त्यांना जाऊन सांग, त्या धनगराच्या देवाला जाऊन सांग की या पट्टणकोडली गावामध्ये तुला जागा मिळणार नाही. सोमा महालदार त्या ठिकाणी त्या कल्लेश्वराचा निरोप घेऊन विठ्ठल बिरदेवांपाशी आला. आणि तेव्हा विठ्ठल बिरदेवांनी कल्लेश्वराला वरदान दिलं की बाबा 200 फुटाचा 100-150 फुटाचा अंतर आहे. पट्टणकोडीचे विठ्ठल बिरदेव मंदिर व कल्लेश्वराचं मंदिर जवळच आहे. त्यावेळेस विठ्ठल बिरदेवांनी त्या कल्लेश्वराला सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी दोघंही हरिहर आहोत, आम्हाला बकर निषिद्ध आहेत, तसला काही प्रकार तर घडणारच नाही कधी. पण आमचे धनगर बांधव ज्यावेळेस ढोल वाजवतील, माझ्या मंदिरात ढोल वाजेल, त्याचा आवाज 15-16 किलोमीटर पर्यंत जाईल. हजारो ढोल एका वेळेस वाजतील, त्याचा आवाज 15-16 किलोमीटर पर्यंत जाईल. परंतु 100-150 फुटावर असलेल्या त्या कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये, तुझ्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ढोलाचा आवाज येणार नाही. आजही पट्टणकोडोली गावामध्ये जाऊन बघा. येत्या 21 तारखेला महामेळा आहे, भव्य यात्रा आहे. त्या यात्रेच्या वेळेस हजारो ढोल असतात. त्याचा नाद 15-16 किलोमीटर आजूबाजूच्या गावांमध्ये त्या ढोलांचा आवाज येतो. परंतु 150 फुटावर असलेल्या त्या महादेवाच्या, त्या कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये ढोलाचा आवाज येत नाही. बाहेर निघावा आवाज येईल, आतमध्ये गेल्यानंतर आवाज येत नाही. आजही त्या ठिकाणी अनुभूती बघायला मिळते. अशा प्रकारे विठ्ठल बिरदेवांनी पट्टणकोडोलीच्या खडकाच्या माळाला गादी टाकली. 12 स्थानांपैकी प्रमुख गादी विठ्ठल बिरदेवांची, हरिहर जोडींची. या सनातन धर्मामध्ये पहिला प्रथम शैव आणि वैष्णव, शिव आणि विष्णू एकाच गादीवर बसण्याचं या सनातन धर्मामध्ये पहिलीच घटना ही. शिव आणि विष्णू एकाच कळसाखाली एकाच गादीवर विराजमान झाले. त्या ठिकाणी दिवसामागून दिवस लोटत गेली आणि विठ्ठल व बिरदेवांनी ठरवलं की या ठिकाणी आपली सेवा चाकरी करण्यासाठी कोणीतरी एक धनगराचा नोकर चाकर आपण ठेवला पाहिजे. म्हणून गावामध्ये शोधाशोध विठ्ठल बिरदेवांनी केली. तर नारोबा गावडे, कथा ध्यान देऊन ऐका आता, देवानी काय केलंय त्या नारोबा गावड्याचं. नारायण गावडे, त्या ठिकाणी नारोबा गावडे आजही जाऊन बघा. विठ्ठल बिरदेव महात्म्य ग्रंथामध्ये नारोबा गावड्यांचं नाव लिहिलेलं आहे. तो नारोबा गावडे भोळा बाबडा, खूप देवावर विश्वास, त्याचा पूर्वजन्मीचं पुण्य देवांनी भक्ती म्हणून त्या नारोबा, भगत म्हणून त्या नारोबा गावडेला त्या ठिकाणी निवडलं. परंतु घटना अशी घडली, तो भोळा नारोबा गावडे होता, त्याने होकार दिला देवाला. परंतु त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी ती भक्ती करण्यासाठी नकार दिला की बाबा हे देवाची सेवा चाकरी करीत बसायची, मग पोटा पाण्याला खायचं काय. ग्रंथामध्ये नमूद आहे, या घोंगडीच्या गादीवर बसून खोटं काही बोलणार नाही, अग्नीचं घर आहे. विठ्ठल बिरदेव महात्म्यामध्ये हे वर्णन लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी ती पत्नी व तो मुलगा विठ्ठल बिरदेवांना म्हणाला, तुझी सेवा चाकरी करायची, मग आम्ही पोटाला खायचं काय. हा भोळा बाबडा आहे, याला पितावता काय तुम्ही. दिवसभर तुझ्या चाकरीत राहील, मग आम्ही खायचं काय, प्रपंच चालायचा कसा. त्यांनी पूर्णपणे विठ्ठल बिरदेवांना तिरस्कार दाखवलाय, पूर्णपणे विरोध दाखवलाय. वर्षामागून वर्ष लोटत गेली. विठ्ठल बिरदेवांनी नारोबा गावड्याचा पाठलाग सोडला नाही. त्याची भक्ती कठीण होती, त्याचं पूर्वजन्मीचं पुण्य होतं, त्याचं फळ देणं त्यांना कटिबद्ध होते. त्यांनी पाठलाग सोडला नाही. यांचं मन परिवर्तन करण्याचं, त्या नारोबा गावडेच्या पत्नीचं आणि त्या नारोबा गावडेच्या मुलाचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न, लाखो प्रयत्न त्या ठिकाणी विठ्ठल बिरदेवांनी केले. परंतु त्या दोघं माय लेकरांनी मान्य केलं नाही. अखेर त्या दोघांचाही विनाश त्या ठिकाणी विठ्ठल व बिरदेवांनी केलेला आहे. त्या मुलाच्या पोटामध्ये कळ येऊन त्याचा मृत्यू झाला आणि नारोबा गावड्यांची पत्नी त्या ठिकाणी गेली. नारोबा गावडे एकटेच राहिले.
अशा प्रकारे नारोबा गावड्यांना भक्ती देण्याचं केलं. मग दुसऱ्या दिवशी देव जागल्याच्या स्वरूपात पाठ नारोबा गावड्याच्या घरी गेले आणि सांगितले की जा खडकाच्या माळाला माझी लिंग स्वरूप तांदळे निर्माण झाले आहे, त्याची सेवा चाकरी कर, तुझं कल्याण होईल, तुझा वंश पुन्हा वाढेल, अजिबात चिंता करू नको. आणि तेव्हापासून नारोबा गावड्यांनी भक्ती केली. आपल्या भागात सांगितलं जातं हा बिरोबा भक्ताला कळसावर नेतो आणि कळसावरून खाली पण सोडून देतो. तू त्याची भक्ती स्वीकार केली तर ठीक, नाहीतर तो तुला जगदुनिया हिंडतो, तुझ्या होताना तू छळ करतो आणि परत तुला त्या गादीला घेऊन त्या ठिकाणी सेवा चाकरी करायला लावतो. आपल्या भागात ही कथा आहे, म्हाळोबाची कथा आहे. आता पुढे बघणारच आहोत ते त्या ठिकाणी पट्टण कडोलीमध्ये सत्य ठरलेलं आहे. नारोबा गावड्यांचा प्रचंड हाल केल्यानंतर विठ्ठल बिरदेवांनी त्याचा कल्याणाचा मार्ग मोकळा केला जेव्हा त्याने भक्ती स्वीकारली. आणि त्या ठिकाणी नारोबा गावड्यांनी भक्ती चालू केली, गजरघाट चालू झाला आणि विठ्ठल बिरदेव त्या ठिकाणी भागुबाईचा जन्म झाला. विठ्ठलांनी ती भागुबाई म्हणजे मागच्या जन्माची सिद्धवा, तिचा जन्म झाला, तिला मानस कन्या मानली. त्या ठिकाणी तिची फार मोठी कथा आहे. आपल्याला एवढा वेळ नाही, आज 1 तासात जेवढं सांगता येईल तेवढं सांगणार आहे. त्या भागुबाईचाही त्या ठिकाणी उद्धार केला. आजही पट्टण कडोलीमध्ये जा, देवापाशी त्या भागुबाईला स्थान आहे. आणि त्या ठिकाणी त्या भागुबाई लेकीला देवाने खूप मोठे वरदान दिले, साक्षात देवी त्या ठिकाणी दैवत्व रूप दिलेलं आहे. पुढे विठ्ठल बिरदेव भगत शोधण्यासाठी देवाचा खेळ, या बिऱ्याचा खेळ अंगात संचार आल्याशिवाय पूर्ण होत नाही. याची जत्रा भाकणूक झाल्याशिवाय, वैग झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. याचा सगळ्यात मोठा पुरावा आता मी सांगणार आहे तुम्हाला या कथेमध्ये. त्या ठिकाणी मालिंगराया म्हाळोबा याला विठ्ठल बिरदेवांनी वैकासाठी पाचारण केले की बाबा मृग नक्षत्रावर दसरा झाल्यावर मृग नक्षत्रावर कोजागिरी पौर्णिमा नंतर 2-3 दिवसांनी मृग नक्षत्र लागेल. त्या मृग नक्षत्रावर माझी या कोलवाडीच्या माळाला, या खडकाच्या माळाला, या पट्टण कडोलीच्या ठाईला यात्रा भरेल. त्या यात्रा भरल्यानंतर तू ये, आम्ही तुला निमंत्रण देतोय. म्हाळोबाला निमंत्रण देऊ राहिले, मालिंगरायाला आम्ही तुला निमंत्रण देतो आणि तू या ठिकाणी येऊन भाकणूक सांग. अशा प्रकारे म्हाळोबाला निमंत्रण दिलं. म्हाळोबा यात्रेसाठी निघाले, पायी चालत चालत मजल दर मजल करत त्या ठिकाणी कोल्हापूरच्या दूधगंगा नदीमध्ये आले. 1-2 दिवस यात्रेसाठी राहिले, दूधगंगा नदीमध्ये आले. दूधगंगा नदीमध्ये त्या ठिकाणी म्हाळोबांनी अंघोळ स्नान केले आणि त्या ठिकाणी विठ्ठल बिरदेवांचं म्हाळोबाने ध्यान केलं. तेव्हा आपल्या दिव्य दृष्टीनं म्हाळोबांनी जाणलं. त्या क्षणाला त्या ठिकाणी पट्टण कडोली ठिकाणी विठ्ठलांची पत्नी पद्मिनी, काही कथांमध्ये पद्मिनी हीच रुक्मिणी आहे असं सांगितलं जातं, परंतु ओवीमध्ये पद्मिनी पदुबाई असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. ती पद्मिनी त्या विठ्ठलाला म्हणते की बाबा तू त्या म्हाळोबाला बोलवलंय, इथं वैग भरल आणि हे वैग भरल्यानंतर इथं ढोल वाजतील, हजारो लाखो लोक येतील, त्या लोकांना मला भाकरी बनवून घालावं लागतील, माझ्या हाताला फोड येतील, तू त्या म्हाळोबाला मागं जायला सांग. विठ्ठलाला म्हणती स्वतःची पत्नी हे वैग करू नको, त्या म्हाळोबाला माग लाव. आजही ओवी गायली जाते, खोटं काही बोलत नाही, ग्रंथामध्ये नमूद आहे. म्हाळोबांनी त्या ठिकाणी दूधगंगे नदीतून अंघोळ स्नान करून दिव्य दृष्टीने ते जाणले आणि तिथूनच देवाला पाणी घातलं आणि देवाला त्या ठिकाणी सांगितलं हे विठ्ठल बिरदेवा, माझ्या येण्याने माझ्या पित्याला विठ्ठलाला व बिरदेवाला फार आनंद आहे, परंतु मातेला या ठिकाणी आनंद नाही. माझं पाणी इथूनच घे आणि या ठिकाणी मी तुला पाठ फिरवतो. आणि देव रडत, म्हाळोबा देव रडत रडत त्या ठिकाणी दूधगंगे नदीतून पुन्हा माघारी फिरले. आणि ज्यावेळेस देवाला पट्टण कडोलीमध्ये हे कळाले, देव खडकाच्या माळाला येऊन दसा रडू लागलाय. विठ्ठल म्हाळोबा म्हाळोबा करत रडू लागलाय. पहिलाच वैग होतं, त्या ठिकाणी पहिल्यांदाच पाचारण केलेलं होतं की हे पट्टण कडोलीत वैग सांग, जत्रा भरव. त्या पहिल्याच वैकाला नकार दिलाय त्या ठिकाणी पद्मिनी मातेनं. विठ्ठलांना इतका शोक झालाय, विठ्ठल रडत रडत पूर्णपणे मानसिकतेच्या बाहेर गेले आणि त्यांनी मौन धरलं.
अखंड 12 महिने मौन धरलं. विठ्ठलांचं मौन, विठ्ठल निवांत एका ठिकाणी जाऊन मौन धरलं आणि रडत होते. अखंड 12 महिने विठ्ठलांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. माझा म्हाळोबा आला होता आणि तो माघारी गेला. बस एकच, एवढीच त्या ठिकाणी घटना म्हाळोबांच्या विठ्ठलांच्या डोळ्यामध्ये येत होती. विठ्ठलांनी मौन धरलं, कुणाशी बोलत नव्हते. त्यांचं मौन सोडवण्यासाठी त्या ठिकाणी 3 ताळाचे देव येऊन गेले की बाबा मौन सोड. परंतु त्या ठिकाणी विठ्ठलांनी मौन सोडलं नाही. जेव्हा म्हाळोबाला पाहिल तेव्हाच त्या ठिकाणी मौन सोडेल. म्हाळोबाला त्या ठिकाणी दुःख झालं, इकडे विठ्ठलालाही त्या ठिकाणी दुःख झालं. मग बिरदेवांनी मधला मार्ग निवडला की विठ्ठल आता मौन सोडतील तर केवळ आणि केवळ आपल्या मानस कन्यासाठी, भागुबाईसाठी. आणि बिरदेव त्या ठिकाणी भागुबाईच्या सासरला गेले, भागुबाईला घेऊन आले. त्या ठिकाणी भागुबाईचाही खूप छळ चालू होता. बिरदेवांनी त्या सासरच्यांना धडा दाखवला आणि भागुबाईला घेऊन पट्टण कडोलीत आले आणि भागुबाईंना त्या ठिकाणी आपल्या पित्याचं, विठ्ठलाचं मौन सोडवलं. अशी कथा आहे. मग तिथून विठ्ठल व बिरदेव भयकासाठी, भगत शोधण्यासाठी मालिंगरायाने आता नकार दिला, चूक आपली झाली. मग विठ्ठल व बिरदेव म्हाळोबाला पुढील अवतार कार्य सांगून दुसरा भगत शोधण्यासाठी निघाले. मजल दर मजल करत सोलापूर जिल्ह्यामध्ये आले. पट्टण कडोलीपासून 400-450 किलोमीटर दूर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात अंजन गावामध्ये आले आहेत. आणि त्या ठिकाणी धनगर मेंढपाळ खेलोबा भक्त नावाचा महान बिरदेवांची भक्ती करणारा महान भक्त होता खेलोबा. त्याला त्या ठिकाणी विठ्ठल बिरदेवांनी दर्शन दिलं. आणि दुसऱ्या वर्षीची घटना घडल्यानंतर सांगितलं की बाबा आजपासून तू ये पट्टण कडोलीच्या माळाला, खडकाच्या माळाला, कोलवाडीला, त्या ठिकाणी मृग नक्षत्रावर आमची यात्रा भरल. तू ये, बाहेर दगडी गादीवर विराजमान हो आणि त्या ठिकाणी माझी भागणूक सांग. हा बिरदेव तुझ्या अंगामध्ये संचार रूपाने येईल आणि त्या दगडी गादीपासून जोड तलवारीचे वार करत करत तू विठ्ठल बिरदेव मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये येऊन जगाचं भविष्य सांगशील, जगाचं बाकीत सांगशील. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याच्या भक्तीचं फळ त्या खेलोबाला विठ्ठल बिरदेवांनी दिलं. आणि त्या वरदानानुसार ठरलेल्या तारखेला पुन्हा खेलोबा आला. पायी चालत 450 किलोमीटर तो खेलोबा पायी चालत 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 विठ्ठल व बिरदेवाला आपल्या देवानं आपल्याला सांगितलं, आपल्याला बोलवलं यात्रेसाठी. तो खेलोबा पायी चालत 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 त्या ठिकाणी पट्टण कडोलीला आला, दगडी गादीवर विराजमान झाला. परंतु विठ्ठल व बिरदेव यांची यात्रा नियोजनामध्ये दंग असताना त्यांच्याकडून चूक झाली. दगडी गादीवर आलेल्या खेलोबाकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि त्या ठिकाणी खेलोबा पुन्हा नाराज झाला. आणि विठ्ठलाला तक्षण आठवलं की आता म्हाळोबासारखं पुन्हा घडतंय काय. आणि विठ्ठल व बिरदेव धावतच जाऊन त्या ठिकाणी खेलोबाला म्हणवू लागले, बाबा नाराज होऊ नको. आणि मग खेलोबाच्या अंगामध्ये बिरदेवांचा संचार आला. तो खेलोबांचा संचार तलवारीचे असंख्य वार घेत तांडव नृत्य करत करत त्या ठिकाणी पट्टण कडोलीच्या मंदिराला, विठ्ठल बिरदेव मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये येऊन चौताऱ्यावर त्या ठिकाणी पहिली पट्टण कडोलीची भागणूक त्या ठिकाणी खेलोबा भक्ताने सांगितली. आणि मग त्या ठिकाणी त्या खेलोबाच्या येण्यासाठी ती आजही यात्रा भरवली जाते. भगत पट्टण कडोलीतील आहे आणि मान खेलोबा वाघमोडे अंजनगाव येथील भक्तांना आहे. त्या खेलोबाच्या वंशज आजही त्या ठिकाणी पट्टण कडोलीला जातात. आता या नवरात्रामध्ये त्यांची पायवारी खेलोबा अंजनगाव पासून ते पट्टण कडोली पायी पायी जातात. ते डोक्यावर घोंगडं टाकून खेलोबा राजाभाऊ वाघमोडे, नानादेव फरांडे महाराज, त्यांना फरांडे महाराज म्हणतात, ते फरांडे महाराज पायी चालत जाऊन त्या ठिकाणी दगडी गादीवर विराजमान होतात. आणि ते आल्यानंतरच आजही पट्टण कडोलीमध्ये यात्रा भरते. जोपर्यंत पट्टण कडोलीमध्ये यात्रा भरत नाही त्यांना मानापणाने त्या ठिकाणी दगडी गादीवर विराजमान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जोड तलवार सर्व गारकरी, सर्व भगत मिळून ती जोड तलवार त्यांच्या हातामध्ये देतात. आणि विठ्ठल व बिरदेवांचा संचार त्या ठिकाणी त्या खेलोबाच्या वंशजांच्या फराडे महाराजांच्या अंगामध्ये येतो. आणि तिथून देव संचार करत, तांडव नृत्य करत, हिडाम खेळत, हवा ते वार खेळत खेळत तलवारीचे पटावर असंख्य वार करत
भंडाराची उधळण करत त्या ठिकाणी मंदिराला प्रदक्षिणा मारून मंदिरात येतं आणि जगाची भविष्यवाणी जगाचं भाकीत सांगतं. अशा प्रकारे त्या पट्टण कोडोलीचं महात्म्य आहे. आज दिनांक 21 तारखेला 21 ऑक्टोबर रोजी पट्टण कोडोलीची यात्रा भरणार आहे. जागतिक लेवलला ज्या यात्रेची नोंद घेतली जाते, जागतिक लेवलला पहिल्या प्रथम बिरदेव कुठल्या यात्रेने नेला असेल तर ती पट्टण कोडोलीची यात्रा आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी विठ्ठल व बिरदेवांनी घालून दिलेले मानपान 18 पगड समाज त्या ठिकाणी सांभाळत आहे. केवळ धनगरांना मान नाही. आताच रेंदाळ गावची आपण कथा बघितली. त्या रेंदाळ गावामध्ये हनुमंत पाटील या मराठा समाजाच्या माणसाला पहिला भक्त केलेला आहे. आजही जाऊन बघा, कोल्हापूरमध्ये रेंदाळ गावामध्ये गादी आहे. त्या गादीचा पहिला भक्त उजव्या बाजूला देवाच्या समाधी आहे, हनुमंत पाटील मराठा समाजाचे आहे. तिथून या पट्टण कोडोलीला 18 पगड समाजाला त्या ठिकाणी मान दिलेले आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी विठ्ठलांची व बिरदेवांची ती पट्टण कोडोलीची गादी जगामध्ये प्रसिद्ध झाली. येलो फेस्टिवल त्यावेळी लाखोमध्ये भंडारा उधळला जातो त्या ठिकाणी. अशी ती गादीची ख्याती झाली. अजून एक कथा आहे. वेळ फार होत चाललाय. अलीकडच्या काळात घडलेली सिद्धगोंडा भक्ताची थोडक्यात सांगतो, फास्ट मध्ये सांगतो.